महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 15 मधील विविध नागरी समस्यांच्या निराकरणासाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले। जिल्हाध्यक्ष अमित बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। या आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष नितीश भावरकर, शहराध्यक्ष पिंटू भाऊ लहुणकार, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सचिन नागे, वाहतूक सेना पदाधिकारी राम इंगळे यांनी केले। यावेळी शहर उपाध्यक्ष विनोद पुणकर, सोपान बघेवार, समाधान शेगोकार, किरण शेगोकार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला। नगर परिषद मध्ये घंटानाद करून नागरिकांच्या समस्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। यावेळी नगराध्यक्षांना विविध प्रलंबित नागरी समस्यांच्या निराकरणासाठी निवेदनं सादर करण्यात आली। शहरातील मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा मनसेच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला। शेगाव तालुका प्रतिनिधी नारायण दाभाडे। नगरपालिकेने आजपर्यंत जर कुठली कारवाई केली नाही, त्यामुळे आज नगरपालिका आम्ही आज घंटा आंदोलनाचा कार्यक्रम घेऊन आहोत। आता जर प्रशासन जर जागी झालं नाही समजा, याच्यानंतर आम्ही धक्के बजाव आंदोलन करू आणि त्यानंतर जरी जागी झालं नाही, त्या 10 दिवसानंतर आम्ही प्रशासन नगरपालिकेला कुलूप लावू, हे आज ग्वाही देतो। इथं सध्या परिस्थितीला जर कामं जर लोकांची झाली नाही तर काय कामं होते, काय लोकांचे काय नाल्याचे काम आहेत, रोडचे काम आहेत, नळाची समस्या आहे, चेंबरचे काम आहे। म्हणजे हे ऍक्च्युली सध्या परिस्थिती अशी परिस्थिती झाली आहे शेगावची की जे सत्ताधारी लोक आहेत आणि बगर सत्तेतले लोक आहेत, शेवटी काम आम्हाला रस्त्यावर उतरून करायला लागून राहिलं या गोष्टीसाठी। आम्हाला आज महाराष्ट्र निर्माण सेनेने एक ठरवलं, जर लोकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर आम्ही नगरपालिकेला कुलूप करू। धन्यवाद।